नमस्कार, मी आशय. मराठवाडा काल, आज आणि उद्या या विशेष व्हिडिओ दिवाळी अंकामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर या अंकाच्या निमित्तानं मराठवाड्यातील अनेक मान्यवरांशी आपण चर्चा करतोय, त्यांचा अनुभव, त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर MCN न्यूज बघणाऱ्या दर्शकांना, ज्यापैकी बरेच जण तरुण देखील असतील, त्यांना आपण काही शिकवू शकतो का, त्यांना काही सांगू शकतो का, सल्ला देऊ शकतो का, हे देखील आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्यासोबत खरं तर ज्यांना आपण महाराष्ट्रातील माध्यम तज्ज्ञ म्हणू किंवा ज्येष्ठ पत्रकार आणि ज्यांनी अनेक पत्रकारांच्या पिढ्या घडवल्यात, असे आदरणीय जयदेव डोळे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुम्हाला दिवाळीच्या प्रथमतः खूप शुभेच्छा आणि तुमचं MCN न्यूजमध्ये खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. खरं तर मी एक परिसंवाद ऐकला होता जिथे माझी आणि तुमची एक ओळख झाली, मला तुमची ओळख झाली आणि त्याआधी मग मी सर्च केलं आणि स्वतःहून शोध घेतला आणि तिथून मग तुमच्या व्यक्तिमत्वाची मला जाण झाली की सरांना किती माहिती आहे आणि सरांना किती सांगायचं आहे. पण ती जी भाषा आहे, ते जे कान उपटणं आपण म्हणू शकतो, ते सहन करण्याची आपल्या समाजाची ताकद आहे का, हा मी विचार करत होतो. आणि याच्यावरच मग पत्रकारिता, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, त्याची जी समाजामध्ये बदललेली सध्याची इमेज आहे, विशेषतः काही मागील वर्षांमध्ये, त्याला नेमकं जबाबदार कोण, या विषयावर मला आज तुमच्याशी काही विचारायचं होतं. तर सर, एकूणच या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे आणि तुमची काही निरीक्षणं आहेत? 2008 पासूनच अमेरिकेमध्ये एक मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आणि त्याचा परिणाम जाहिरातींवर झाला आणि त्याच्यामुळे माध्यमांवर झाला. म्हणून न्यूयॉर्क टाइम्सला अख्खा मजला विकावा लागला. न्यूयॉर्क टाइम्सच्या काही आवृत्त्या बंद झाल्या. न्यूयॉर्क टाइम्समधले स्टाफ कमी केले गेले आणि नंतर मग ती जी काही मंदी होती, नंतर महागाई होती, त्याच्यात बेकारीची भर पडली आणि तिथून भारतामध्ये तो सगळा प्रभाव पण निर्माण झाला. आणि आपल्या लक्षात येईल की 1.5 वर्षात गेल्या कोविडच्या, असं न म्हणता त्याच्या आधी 2013, 14, 15 पासूनच पत्रकारितेवर मोठं संकट कोसळलेलं होतं. म्हणजे माझे मुंबईतले, पुण्यातले अनेक विद्यार्थी अचानक बेकार झाले. त्यांच्या आवृत्त्या बंद झाल्या, स्टुडिओज बंद झाले, चॅनल्स बंद झाले, त्यांना स्वतःला कामावरून काढून टाकलं गेलं. त्यामुळे मला असं वाटायचं की 1.5 वर्षातच कोविडच्या खूप काही आर्थिक संकट तयार झाले आणि त्याच्यामुळे माध्यमांवर काही संकट कोसळलं. तर तसं नाही आहे. गेल्या 10 वर्षातला हा सगळा परिपाक आहे. म्हणून मी मनातल्या मनात असं ठरवलं होतं की आता मी विद्यार्थ्यांसमोर जाऊन या पत्रकारिता खूप चांगली असते, आशय म्हणाला तसा की तो लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो, तर हे मी कोणत्या तोंडानं सांगू, कारण डिपार्टमेंट्स ऑफ जर्नलिझममध्येच प्रवेश कमी होत चालले होते. ज्या माझ्या हाताखाली शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या, त्यांना आता कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन्समध्ये काम मिळेल सांगता येत नव्हतं. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की असं सांगायचं नाही. आता आपण एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचं भविष्य कशाला उद्ध्वस्त करायचं. पण आता अर्थव्यवस्था थोडीशी रुळावर येते. जगभरच तो मोठा फटका बसला. त्यामुळं जाहिराती हळूहळू येत आहेत, खरेदी विक्री वाढलेली आहे, उत्पादन वाढलेलं आहे. पण त्याच वेळेला अजून काही संकटं कोसळली आहेत. डिझेल पेट्रोलची महागाई झाली आहे, चलनवाढ होतीच आहे, रोजगार निर्मिती अजून काही होत नाही आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला माध्यमांकडे असं वेगळं बघता येत नाही. आपण त्या सगळ्या अर्थव्यवस्थेचा आणि मुख्य म्हणजे राजकीय अर्थव्यवस्थेचा, पॉलिटिकल इकॉनॉमीचा आपण एक हिस्सा असतो आणि तो हिस्सा आपण इतका अतूट असतो की आपल्या अंगावर जे कोसळत असतं ते आपण जसेच्या तसं लोकांवरही टाकून देत असतो. त्याच्यामुळे लोकांची जी काही अपेक्षा असते आपल्याकडून, ती आपण पूर्ण करूच शकत नाही. आणि त्यातही असं झालं आहे की आता पत्रकारांना बोलून काही फायदा नाही, कारण येऊन जाऊन ते पगारदार नोकर असतात. जर मालकांनीच जर भूमिका बदलल्या, मालक जर सरकारच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसू लागले, तर मग या पत्रकारांनी काय करायचं? आपण त्यांना बोलून तरी काय फायदा? त्यामुळे पंचायत अशी झाली आहे की जो एक मिडल क्लास असतो, तो साधारणपणे सगळ्या क्रांत्यांचं, परिवर्तनाचं नेतृत्व करत असतो. तोच मध्यमवर्ग जर फितूर झाला, तोच मध्यमवर्ग जर अंकित झाला, म्हणजे मांडीवरच जाऊन बसू लागला, तर मग
त्याचाच एक हिस्सा असलेला पण पगारदार असलेला त्यानं काय करायचं. म्हणून आजची पत्रकारिता माझ्या दृष्टीनं किंवा माझ्यासारख्या समविचारी काही व्यक्तींच्या नागरिकांच्या नजरेतून बघायची झाली तर ती खूपच अशी चापलूस खुशमस्करी करणारी लाळघोटी अंकित अशी होऊन बसलेली आहे. असं नव्हतं, कारण पत्रकारिता ही अँटी एस्टॅब्लिशमेंट असली पाहिजे. आता मला जो महाराष्ट्र ओळखतो तो मी अँटी काँग्रेस लिखाण करत होतो म्हणून ओळखतो, कारण तोपर्यंत काँग्रेसच सत्तेवर होता. आता तो भाजप आलाय किंवा शिवसेना आली असेल तर शिवसेनेला तर मी औरंगाबाद शहरात त्यांची सत्ता स्थापन झाल्यापासून मी त्यांच्यावर टीका करतोय. त्याच्यामुळे पक्ष कोणताही असो तो सत्तेवर असेल तर जनतेचा प्रतिनिधी म्हणून आणि त्यांचं जनतेच्या प्रती असलेलं कर्तव्य म्हणून माझं जे काही मधलं स्थान असतं, थोडंसं ऑब्जेक्टिव्ह स्थान असतं, ते मी पाळायला पाहिजे. ते आजकाल पाळलं जात नाही. त्याच्यामुळे नाखुशी तर आहेच आहे, नाराजी तर आहेच आहे, पण नामुष्की प्रचंड आहे की हे मलाच बघावं लागतंय सगळं. माझ्याच काही विद्यार्थ्यांकडून हे मला ऐकावं लागतं, तेच सांगतात आणि ते हतबल आहेत असं ते स्वतःच कबूल करतात. ह्याच्या इतकी वाईट गोष्ट कुठली की ज्यांना आपण काही सांगितलं, शिकवलं, या व्यवसायामध्ये उत्तम कर्तृत्व बजावता येईल, तुम्हाला जनसेवा करता येईल असं सांगितलं, ते जेव्हा हतबलता व्यक्त करतात, असहाय्यता व्यक्त करतात, तेव्हा मग शिक्षक म्हणूनही वाईट वाटतं, नागरिक म्हणूनही वाईट वाटतं. आणि पत्रकारितेचा व्यवसाय इतकी दिवस आपण कवटाळून बसलो, त्याचे गोडवे घात बसलो, आता काहीच तसं करता येत नाही म्हणून खंतावते बसायची वेळ येते. खरंय सर. तुम्ही आत्ता विषय मांडला म्हणून मीही एका पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि जे काही माझे सोबती आहेत त्याच्यापैकी बरेच जण असे आहेत सर, ज्यांना छान बोलता येतं तू पत्रकारिता कर, ज्यांना छान स्टेजवर जाता येतं तू पत्रकारिता कर, व्यक्त होता येतं, तुला फेसबुकवर लिहिता येतं तू पत्रकारिता कर. आणि तुम्ही जे मत मांडलं की त्याला धारिष्ट लागतंय, त्याला कुठेतरी तुम्ही उभं राहण्याचं धाडस लागतंय, ते कुठून आणू शकतो आपण, किंवा ते जन्मजातच असतं का, किंवा व्यवस्थेविरुद्ध बोलायला तुमच्यात हिंमत यायला काय करावं लागेल? तर एक मोठा भेद असा झालेला आहे की माझ्या तारुण्यात मला अनेक चळवळींचा अनुभव मिळाला. माझ्या अवतीभोवती डाव्या उजव्या मधल्या अशा असंख्य चळवळी होत्या. मीही काही चळवळींमध्ये सामील झालेलो होतो. माझे काही अनेक मित्र राजकीय कार्यकर्ते होते, म्हणजे पूर्ण वेळ राजकीय कार्यकर्ते होते. त्यामुळे अभ्यासवर्ग, शिबिरं, अधिवेशनं, काही विचारवंतांबरोबर बैठका, त्यांचं आपल्याला थोडंसं मार्गदर्शन, परत हे पुस्तक वाच, तो वाद तसा तिथे चांगला केलेला आहे, यांना भेट म्हणजे तुम्हाला ही गोष्ट ते समजावून सांगतील, असं एक वातावरण होतं. आणि एक वैचारिक पत्रकारिताच करायची असं ठरलं असल्यामुळे स्वतः जर वैचारिकदृष्ट्या जर बळकट झालो तरच मला काहीतरी सांगता येईल असा एक भाव असल्यामुळे आम्हाला ती एक बाजू आमची बळकट झाली की काँग्रेस पक्षावर टीका करताना कोणते मुद्दे असायचे, किंवा समाजवाद्यांच्या चुका काय आहेत, साम्यवाद्यांचं काय, भांडवलशाही आपण म्हणतो तर ही भांडवलशाही नेमकी कशी काम करते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आम्हाला करावा लागला. आजूबाजूलाचं राजकीय वातावरण पण तसंच होतं. तुमच्या पिढ्यांना असं होत चाललंय की फक्त सत्ता आणि विरोधी पक्ष या दोन पक्षांव्यतिरिक्त चळवळी अशा कुठलेल्या दिसतच नाही. आमच्या वेळच्या हुंडा विरोधी चळवळ होती, आंतरजातीय विवाह करण्याची चळवळ होती, बालविवाह, पुनर्विवाह, नंतर एक गाव एक पाणवठा होता, अस्पृश्यता निर्मूलन होतं, अशा असंख्य चळवळी होत्या. आता ह्याच्यातली एकही चळवळ नाही. जणू काही कायदे तयार झाले, राज्यघटनेमध्ये काही मूल्य आपण समाविष्ट केली म्हणजे सगळे प्रश्न आटोपले असं होतं. किंवा मृणालताई गोरे होत्या, त्या दरवेळेला महागाई विरुद्ध मोर्चा काढायच्या, लाटणं मोर्चा काढायच्या, पाण्याविरुद्ध पाणी टंचाई निर्माण झाली की मोर्चे काढायच्या. किंबहुना जी शिवसेना औरंगाबादमध्ये सत्तेत आहे ती अशा चळवळीतून आंदोलनातूनच पुढे आलेली आहे. आत्ता त्या शिवसेनेला किंवा तेव्हाच्या तरुणांना पोट सुटलंय, गाल फुगलेत, त्यांचे केस पांढरे झालेत, ते पोक्त झालेत, त्यांना नातवंड झालेली आहेत, तरीसुद्धा चळवळ आंदोलन ते करू म्हणतात पण ते करता येत नाही. त्याच्यामुळे या चळवळीमुळे किंवा अशा राजकीय वातावरणामुळे पिढ्या घडत असतात. हे जे भारतातलं एक छानपैकी राजकारण होतं किंवा वातावरण होतं ते संपुष्टात आलंय. आणि तुम्हाला एकदम
विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम करून माध्यमामध्ये काम करावं लागतं. तिथे इतका वेळ जातो, तिथे इतकी धांदल असते की तुम्हाला अमुक एक पुस्तक वाचावं, हा विचार आत्मसात करावा, ह्याचा अभ्यास करावा, भाषा घडवावी किंवा स्वतःला ह्या विषयात विशेषज्ञ करावं, असं इच्छा असूनसुद्धा करून घेता येत नाही. त्याच्यामुळे परवड स्वतःचीच स्वतः करून घ्यावी लागते की मला वेळच नाही आहे, मला कोणी सांगतच नाही आहे. मग काम करून घरी गेल्यावर थकवा येतो, घरातले काही प्रश्न असतात, घरात आपलं काम असतं. अशा अनंत गोष्टींनी नाडलेला हा जो वर्ग आहे, त्या वर्गाकडून अपेक्षित अशी काही पत्रकारिता होत नाही आहे. आणि म्हणून एस्टॅब्लिश म्हणजे काय, एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सांगाव्या लागतात, तेव्हा तुम्हाला कुठे कळतं. शिवाय बाकीच्या सामाजिक घडामोडी पण अशा घडत चालल्या की ज्या जातींना कधी सत्ता मिळत नव्हती, ज्या जाती कधी एस्टॅब्लिशमेंटच्या भागच नव्हत्या, त्यांना मंडल आयोगामुळे सत्ता मिळाली. आणि त्या जाती जर सत्तेत गेल्या तर त्या जातीचा प्रतिनिधी जर पत्रकार असेल तर तो म्हणेल माझ्याच साहेबाला मी किंवा माझ्याच जातवाल्याला मी कसा काय आडवा करू, मी कसा काय त्याला मी छळू, त्याचा भ्रष्टाचार उघडा करून मी माझ्याच बाजूची एक चांगली मैत्रीपूर्ण वातावरण मी कशाला नष्ट करू, असं वाटत राहतं. त्याच्यामुळे सगळा असा आळीमिळी गुपचुलीचाही प्रयोग चालू आहे आणि मिलीजुलीचाही प्रयोग चालू आहे. त्याच्यामुळे झालं आहे असं आहे की मी कोण आहे, पत्रकार म्हणून मी कोण आहे, माध्यम म्हणून मी कोण आहे, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न गळून पडला आहे. मी तिथला आहे, मी कॅमेऱ्याच्या मागचाही आहे, मी कॅमेऱ्याच्या पुढचाही आहे, अशी एक अवस्था तयार झाल्यामुळे जो टोकदारपणा, जे गांभीर्य, जो एक धीटपणा तू म्हणालास तसा, जे धैर्य धारिष्ट्य लागतं, ते आत्मसात केल्याशिवाय जे आम्हाला आपोआप मिळत गेलं ते तुम्हाला आता मिळणार नाही. म्हणून तुम्ही अधिकाधिक आत्मसात करण्यातच तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. खरं तर आमच्या पिढीचा हा जो आभासी सुखवस्तूपणा आहे, ज्याची जाणीवच होत नाही की तुम्हाला टोचतंय, म्हणजे आमची कदाचित चामडी एवढीच जाड झाली आहे की जो त्रास आहे तो पोहोचत नाही आहे. पण तरीसुद्धा आजही देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत ज्याचा थेट परिणाम गरीब माणसांवर किंवा समाजातल्या त्या वर्गावर होत असतो ज्यांना कशाचीच जाणीव होत नसते. आणि पत्रकारांचं खरं तर काम असतं की त्यांना ती जाणीव करून देण्याचं. मग अशा वेळी हे सगळे प्रेशर्स असताना, ज्या माध्यम समूहांचा तुम्ही उल्लेख केला किंवा बॉसचा तुम्ही उल्लेख केला, ही सगळी प्रेशर्स असताना तुम्ही पत्रकार म्हणून स्वतःला कसं जिवंत ठेवलं पाहिजे, किमान ती पत्रकारिता समजावी म्हणून काय केलं पाहिजे, काय असते सर नेमकी पत्रकार? आमच्या वेळेला तंत्रज्ञान अजिबातच नव्हतं. मी ज्या वर्तमानपत्रात काम केलं ते सुरुवातच खेळे जुळवायची होती. नंतर मग कम्प्युटर आले, मग ते डायल STD आला, मग बाकीच्या सगळ्या इंटरनेट वगैरे आलं. त्याच्यामुळे आम्हाला अगदी खालपासून सुरुवात करावी लागली. तुम्हाला तशी काही सुरुवात करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला तो इतिहासही माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हातात जे तंत्रज्ञान मिळालेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला अतिशय व्यवस्थित स्वतःला घडवता येतं आणि तुम्हाला जे काय सांगायचे ते सांगता पण येतं. आता मी जे वातावरण तुम्हाला समजावलं ते तसं आहे का, तर 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली एकूण 4-5 देशांमध्ये तरुणांनीच क्रांती केली. म्हणजे ट्युनिशिया, इराक, इजिप्त, लिबिया, येमेन अशा देशांमध्ये तरुणांचेच जथ्थे रस्त्यावर आले आणि त्यांनी यूट्यूब, नंतर सोशल मीडिया, ट्विटर होतं की नाही माहिती नाही, व्हॉट्सॲप या ऑर्कुट असे काहीतरी होतं, त्याच्यावरून त्यांनी जगभर ही माहिती पसरवली की हे हुकुमशाही इतके वर्ष आमच्यावर राज्य करता येते, लोकशाहीच नाही आहे. आणि त्यांनी ती सरकारं उलथवून टाकली. त्याला काहीतरी पिंक रिव्हॉल्युशन का ऑरेंज रिव्हॉल्युशन असं काहीतरी नाव पण दिलेलं होतं. आणि तो एक मोठा आदर्श अख्ख्या जगात पुढे उत्पन्न झाला. तर तो आदर्श भारतात खरं तर यायला पाहिजे होता. तो 2 वर्षात आला पण, कारण अण्णा हजारेंनी जी तरुणाई जमवून दिल्लीला जंतर मंतरवर किंवा अन्यत्र रामलीला मैदानावर जे काही केलं त्याच्यामुळे वातावरण चांगलं चेतलं होतं. पण जे लोक सत्तेवर आले त्यांनी त्या वातावरणातच सगळ्याचा घात केला
आणि त्या तरुणांना काही आता करण्याची गरज नाही, आता आम्हीच सगळं करू असं समजून सांगितल्याबरोबर आता सगळं संथ, शांत, थंड असं होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारितेसारखा लाईव्हली जिवंत व्यवसाय दुसरा नाही आहे. इथे तुम्हाला रोज तुमचं विश्व तयार करावं लागतं आणि तेच विश्व तुम्हाला मोडून परत दुसऱ्या सकाळी तुम्हाला नवं विश्व रचावं लागतं. त्याच्यामुळे कालचं आज नसणार, आजचं उद्या नसणार इतका जिवंतपणा अन्य कोणत्याही क्षेत्रात नाही आहे. आपल्या देशामध्ये अजूनही तितकं काही लोकशाहीचं फार काही वातावरण अगदी नष्ट झालेलं असं नाही आहे, पण ते नष्ट होण्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण शेवटी सत्ताधाऱ्यांना जर विरोधच सहन करायचा नाही आहे तर मग पुढे कसं होईल त्याची चिंता आहे. म्हणून तुमची काळजी जास्त मला ह्याच्यासाठी वाटते की माझी इनिंग संपलेली आहे आता, किंवा माझ्या पिढीची आता कारकीर्द संपलेली आहे. फार तर आता एक दखल घेणारी व्यक्ती, मान द्यायला एखादा माणूस असतो, लागतो, तसं म्हणून माझा विचार केला जाईल. पण तुम्हाला आता पुढची 50 वर्ष तरी हा देश चालवायचा आहे, घडवायचा आहे, तर तो तुमच्या स्वप्नाप्रमाणेच नव्हे तर जगाला काय वळण तुम्ही देऊ शकाल त्या अनुषंगानं जर तुम्ही आत्तापासून जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं की तुम्हाला जे काही घडवायचं आहे, करायचं आहे, ती सुरुवात तुम्हाला तशी करता येईल. खरं सर, व्हिडिओचं जग आहे, हा पण आपण व्हिडिओज बनवतोय आणि सध्या इंटरनेटवर काय झालं 15 सेकंदाचे पण व्हिडिओ बनवले जात आहेत आणि आम्ही तेच बघतोय दिवस आणि रात्र. मग अशा वेळी सेन्सेशनलायझेशनचा एक जमाना आहे, आम्हाला पटकन बातम्या सांगायच्यात, आम्हाला सगळ्यात आधी बातम्या सांगायच्यात. मग अशा वेळी तुम्ही त्या बातमीचा समग्र आढावा घेणं किंवा ती बातमी आहे काय हे समजून घेणं एक पत्रकार म्हणून, कारण बऱ्याच वेळा आम्ही टेलिप्रॉम्प्टरवर बातमी वाचतो पण आम्ही काय वाचतो तेच आम्हाला कळत नाही. मग ते गरजेचं आहे का, ते कसं केलं पाहिजे? पेशन्सची कमतरता जाणवतीये. हो, त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं की आपल्याला फक्त घटनाकेंद्री पत्रकारिता शिकवलेली आहे, इव्हेंटच्याच मागे जायचं. तर मी असं ठरवलं की घटना घडली हे ठीक आहे, पण अंडरकरंट्स असतात, त्याच्या आगेमागे काही संदर्भ असतात, त्याला काही इतिहास असतो, त्याच्यामुळे प्रक्रिया काय असते, कार्यकारण भाव काय असतो हे आपण लक्षात ठेवायचं. तर आताचं असं झालं आहे की ती 13 सेकंदांची 15 सेकंदांची क्लिप तेवढी आपल्यासमोर येते, त्याच्यामध्ये एक वाक्य बोलणं असं काहीतरी येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की हेच खरं आहे. आता कालचीच गोष्ट PTVवर शोएब अख्तर आणि त्याचा जो अँकर होता त्यांचा काहीतरी वाद झाला आणि शोएब अख्तर सारखा एक मोठा क्रिकेटपटू, निवृत्त क्रिकेटपटू सोडून निघून गेला. ती चर्चा सोडून निघून गेला आणि त्यानं PTVचा राजीनामा पण दिला. आणि एवढंच नाही, तो अँकर पण त्याला म्हणाला की तू निघून जाऊ शकतोस. पण ती 15 सेकंदाचीच ती क्लिप आल्यामुळे त्या दोघांमधला काहीतरी वाद झाला आहे आणि अँकरनं ह्याच्यावर अन्याय केला आहे असं वाटतं. पण जर कार्यकारण भाव बघितला, इतिहास बघितला, संदर्भ काय, नेमका मुद्दा काय होता, चर्चा काय होती, शोएब अख्तर भरकटला होता का, अँकरनं विचारलेल्या प्रश्नांना तो टाळत होता का, अशा अनेक गोष्टींचा विचार केल्यावर आपल्याला निष्कर्ष येईल की शोएब अख्तर चूक होता की तो अँकर चूक होता. असं आपल्याला आता विचार करण्याची मुभास दिली जात नाही आहे. म्हणून तरीसुद्धा आपण कार्यकारण भाव, प्रक्रिया, अंडरकरंट्स, कॉन्टेक्स्ट या सगळ्या गोष्टींमध्येच कोणतीही घटना बघितली पाहिजे. तो नेमका भाग हरवला की तुमच्यासारख्या पिढीला तेवढाच भाग दिसतो. मला विचार करण्याची पद्धत तशी लागल्यामुळे मी सहजासहजी कुठल्याही समोर घडलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आणि तो आपल्या पत्रकारितेचा नियमच असतो की तुम्हाला जे समोर दिसतंय त्याच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. त्याची खातरजमा केल्याशिवाय, पडताळणी केल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय आपण ते पसरू द्यायचं नाही, म्हणजे टेलिकास्ट करू द्यायचं नाही किंवा त्याची बातमी लिहायची नाही. पण आजकाल नेमकं जेवढं दाखवलं जाते तेवढंच तुम्हाला खरं आहे असा पण एक भास निर्माण केला जातोय आणि कदाचित आपला अटेन्शन स्पॅनही कमी होत चालला आहे. अटेन्शन स्पॅन कमी होण्याचा परिणामही जेवढं समोर आपल्या आलेल्या ताटात जेवढं वाढलेलं आहे
तेवढंच खाऊन ढेकर द्यायचा, अशी आपली अवस्था झाली आहे. तर माझा मुद्दा आहे की वाचन वाढवलं, विचार प्रक्रिया अजून विशाल केली आणि अंडरकरंट्स कार्यकारण भाव जर आपला लक्षात येऊ लागला तर या गोष्टी निव्वळ तात्पुरत्या आहेत. त्याच्या आगेमागे अनेक गोष्टी असू शकतात. म्हणून आपला विश्वास बसवण्याचा जो काही एक मानवी स्वभाव असतो तो आपल्याला दगा देणार नाही. हो, आणि जर्नलिझममध्ये असेही सांगतात की जर्नलिस्ट शुड बी न्यूट्रल. दोन्हीही बाजू माहिती करून घेतल्याशिवाय किंवा अर्धवट जरी माहिती असेल कुठल्या बातमीची तरी तुम्हाला तो छापायचा कुठलाही अधिकार नसतो. तर सर, मला एक महिलांबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे की पत्रकारितेत असा एक समज आहे की महिलांनी फक्त ठराविक क्षेत्रामध्ये काम करायला हवं, तर हे कितपत बरोबर आहे? तो फक्त आपल्या थर्ड वर्ल्ड कंट्रीचा मुद्दा आहे. आणि आपण मराठवाडा तर अजून थर्ड वर्ल्ड कंट्रीमधली थर्ड वर्ल्ड कंट्री आहोत. तरी मी अनेक मुलींना अनेक विद्यार्थिनींना सांगत असतो की तुम्ही राजकीय बीट घ्या, क्राईम बीट घ्या, कोर्ट बीट घ्या किंवा इंडस्ट्री बीट घ्या. आत्ताच एका मुलीनं मला 2 महिन्यांपूर्वी सांगितलं की तिला आता इंडस्ट्री बीट मिळालेलं आहे. मग तिनं काय केलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे हे मी तिला समजावून सांगितलं. आता मुंबईत आणि पुण्यामध्ये क्राईम बीट सांभाळणाऱ्या मुलीच आहेत. बंगलोरला एक एशियन एज नावाचं वर्तमानपत्राची आवृत्ती आहे. तर ती एकेकाळी सर्व मुलीच चालवत होत्या. संपादक पण मुलगी, रिपोर्टर पण मुलगी, क्राईम रिपोर्टर पण मुलगी, असं सगळं स्त्रियांनी काबीज केलेलं ते वर्तमानपत्र होतं. त्याचा खप कमी नाही झाला. राजकारणापुरता राजकारणाचा विचार केला जात होता. उद्योग धंदे, अर्थशास्त्र या सगळ्या व्यवहारात अगदी मुली प्रवीण झालेल्या होत्या. तर मुद्दा हाच आहे की तुम्ही जोवर संधी देत नाही आणि जोवर संधी हिसकावत नाही तोवर तुम्हाला कोणी विचारणार नाही. कारण हा अत्यंत कॉम्पिटिटिव्ह असा व्यवसाय आहे. इथे नवरा बायको जरी एकत्र असले तरी मला मिळालेली माहिती मी बायकोला देणार नाही असं नवऱ्याचं म्हणणं असतं आणि बायकोला मिळालेली एक्सक्लुझिव्ह माहिती ती नवऱ्याला देणार नाही. कारण 2 भिन्न क्षेत्रांमध्ये भिन्न मीडियात काम करत असतात. तर इतका अविश्वासाचा, इतका स्पर्धेचा हा व्यवसाय असल्यामुळे जर संधी मिळवायची असेल तर आपली तयारी पण तेवढी करावी लागते. आता मराठवाड्यासारख्या भागामध्ये तसं अजून पुरुषसत्ताकच सगळं वातावरण आहे. कुटुंब व्यवस्थाच इथली पुरुषसत्ताक आहे. इथली राजकीय अर्थव्यवस्थासुद्धा पुरुषसत्ताक आहे. तरी एक बरं आहे की औरंगाबादेत तसं झटकन काही गोष्टी आत्मसात करता आल्या. पण अजून बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली इथे किती मुली पत्रकार आहेत? तर माझ्या मते एक सुद्धा नाही आहे. तर का नाही आहे? तर नाही ते रात्री हिंडावं लागतं, फिरावं लागतं किंवा धसमुसळेपणा करावा लागतो, दांडगाई करावी लागते, धावपळ करावी लागते, कुणालाही बोलावं लागतं, मग गैरसमज होतो, मग मागे लागतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. तर मला असं वाटतं की तसं आता पत्रकारितेबद्दल जागरूकता बरीपैकी निर्माण झाली. सिनेमांनी, टेलिव्हिजन सिरियल्सनी, कादंबऱ्यांनी, कथांनी पत्रकार कोण, काय, कसा असतो हे आता सामान्य माणसाला माहीत झालेलं आहे. शिवाय महाराष्ट्र त्यातल्या त्यात पुरोगामी वृत्तीचा आहे. तो काही फार छळकुटा किंवा पुरुष विचारांचाच केवळ आहे असा नाही आहे. त्याच्यामुळे संधी मिळतेच आणि संधी द्यावी असं वातावरण आहे. पण संधी घ्यावी अशी तयारी जर करून दाखवली तर मला असं वाटतं की नकार द्यायला जागाच उरणार नाही. कारण अर्थशास्त्र कळतं, उद्योगधंदे कळतात, व्यापार कळतो, शेतीतलं तर सगळं कळतं. राजकारण आता कळून काय राहिलंय? म्हणजे राजकारण आता इतकं बटबटीत, भडक आणि खालच्या पातळीवर जात चाललंय की त्याच्यामध्ये आता अजून डोकं काय घालायचं? तरी सुद्धा राजकारण हेच लोकशाहीला आवश्यक असलेला ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळे राजकारण आणि लोकशाही या गोष्टी जर बळकट करायच्या असतील तर लोकशाहीनं ज्या हक्काच्या जागा दिलेल्या आहेत मुलींना, महिलांना, त्या त्यांनी मिळवायलाच पाहिजे आणि भांडलं पाहिजे की मला देऊन तर बघा. राजकीय पुढाऱ्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेस जर मला अटेंड करून देता तर मला देऊन बघा. मी जर त्याच्यामध्ये नापास झाले तर मला देऊ नका. असं सुद्धा आपण म्हटलं पाहिजे. म्हणून थोडासा धीटपणा, थोडासा निर्लज्जपणा आणि थोडासा आत्मविश्वास ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून मग जर आपण उतरलो तर मला नाही वाटत की
मुली आणि मुलं यांच्यामध्ये काही फरक काही भेद करतात. आणि पत्रकारिता, तुम्हाला काय वाटतं की पत्रकारिता महिलांना सक्षम करण्यामध्ये किती मदत करतेच, कारण लोकशाहीचा हा एक अविभाज्य असा भाग आहे. तो राजकारणाशीच जोडलेला आहे, कारण फ्रंट पेज आपलं राजकीय बातम्यांनीच असतं. आता काही जणांना राजकारण आवडत नाही कारण समजत नाही. हो. समजत का नाही तर त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही म्हणून. अशी ती मालिका आहे. तर आपण असं करूया की आधी भाग घ्यायला तर आता 35% 33% आरक्षण आहे. आता काही राजकीय पक्षांनी 40%. 40% वगैरे द्यायचं ठरवलेलं आहे. हो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारितेत आल्याबरोबर तुम्हाला राजकारणाचा संपर्क येऊ लागतो आणि त्याच्यामुळे लोकशाहीची संपर्क आपोआप येऊ लागल्याबरोबर तुम्ही किती सक्षम आहात, राजकीयदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या तुमचं स्वातंत्र्य किती भक्कम आहे हे लक्षात येऊ लागल्याबरोबर आपोआपच समोरच्या माणसांच्या किंवा शेजारच्या माणसांच्या किंवा तिराहितांच्या नजरा, अपेक्षा, विचार बदलत जातात. आणि साहजिकच त्यांना सुद्धा त्यांच्या घरात जर मुली असतील तर त्यांनाही बघतो, बघ 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 ती मुलगी किती छान कमावतीये, हो. किती छान नाव केलंय तिनं, ती किती छान धाडसी मुलगी आहे. हम्म. असं पसरत जातं आणि असं पसरणंच लोकशाहीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एक सक्षम झाली की दुसरी, तिसरी, चौथी सक्षम व्हायला वेळ लागत आपोआप, नाही. हो. आपोआपच तो ज्याला डॉमिनो इफेक्ट म्हणतात हो. तो होत जातो. सर, खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये माध्यमांचं जे वर्गीकरण झालंय, न्यूज चॅनल उघडायच्या आधी मी एका सर्टन मानसिकतेतून ते न्यूज चॅनल बघत असतो किंवा मग दाखवणारे तसं दाखवत असतात. हे किती घातक आहे? आणि माझा दुसरा प्रश्न याला जोडूनच असा आहे की पत्रकार सुद्धा या समाजव्यवस्थेचाच भाग आहे. मग मला काही माझी राजकीय मतं असू शकतात, मग या मतांना घेऊन मी न्यूट्रल पत्रकारिता करणं गरजेचं आहे का मला जी बाजू योग्य वाटते ती बाजू मांडणं देखील गरजेचं आहे जेव्हा पर्सनल बायस किंवा पॉलिटिकल बायसचा प्रश्न येतो? आता ही मगाशी म्हणाली की पत्रकारांना न्यूट्रल ऑब्जेक्टिव्ह राहिलं पाहिजे, पण माणूस म्हणून न्यूट्रल आणि ऑब्जेक्टिव्ह कुठे राहता येतं? नाही राहता येत, कारण आपल्या मेंदूत सतत विचार प्रक्रिया चालूच असते. पण डॉक्टरला जसं न्यूट्रल राहावं लागतं ना की हा हिंदू आहे किंवा हा मुसलमान आहे आणि त्याला मी इंजेक्शन देईन, ह्याला देणार नाही असं म्हणता येत नाही. तसंच आपल्या पत्रकारितेचं असतं की मी बातमी देताना मला शक्यतो दोन्ही तिन्ही बाजू मांडल्या पाहिजेत, कारण सत्य काय आहे हे मला कळलेलं नाहीये, ते लोकांनाही कळणार नाहीये जोवर मी काही बाजू मांडल्या. म्हणून सत्यापर्यंत जायचं असेल किंवा सत्य सोडा, वस्तुस्थिती जर समजून घ्यायची असेल तर मला सगळ्या बाजू समजून सांगितल्यावरच कळणार आहेत. त्याच्यामुळे मी न्यूट्रल आणि ऑब्जेक्टिव्ह फक्त त्या घटनेपुरता, त्या कामापुरता आहे. एरवी माझी मतं मी पक्की करीनच की, आणि आहेतच ते. तो एक भाग झाला. दुसरा हा आशय म्हणाला तसा की काही वाहिन्या आता विशिष्ट विचारांना वाहून गेलेल्या आहेत, तर पत्रकारांनी त्या तिथे नेऊन पायावर ठेवलंय का त्यांचं डोकं? तर तसं नाही आहे. मालकांवर काही दडपण आली, मालकांना काही वाटलं की आपल्याला आपला हा स्वार्थ ह्याच्यातून भागेल, त्याप्रमाणे त्यांनी तो गाडा त्यांचा तिकडे वळवलेला आहे. त्यामुळे आज असं कप्पेबंद वातावरण माध्यमांचं होऊन बसलंय की हा कप्पा उघडला की तो भाजपचा, हा कप्पा शिवसेनेचा, हा कप्पा काँग्रेसचा. तर असं व्हायला नाही पाहिजे, कारण पत्रकारिता अशी कप्पेबंद असूच शकत नाही. ती जगात कुठेच नाही आहे. किंबहुना जिथून आपण पत्रकारिता घेतली त्या इंग्लंड अमेरिकेमध्ये पत्रकारितेचं स्वातंत्र्य, पत्रकारितेची मूल्यव्यवस्था या अजूनही अभंग गोष्टी आहेत. मध्येच एखादा ट्रम्प सारखा राष्ट्राध्यक्ष येतो, तो खूप दडपण आणतो, तो शिवीगाळ करतो, दहशत उत्पन्न करतो, त्याच्यामुळे थोडी चलबिचल होते. पण आता ती परत ताळ्यावर आलेली आहे, कारण तिथे मालकच फितूर झालेले होते, पत्रकार जाग्यावर होते. तसं भारतामध्ये आर्थिक वातावरण बेताचं असल्यामुळे, कुटुंब व्यवस्थेची दडपणं खूप असल्यामुळे बहुतेकांना जाऊ दे ना, मालक सांगतो तेवढं करून टाका ना, जाऊ दे आता आपला आग्रह काय, असं वाटत राहतं आणि मग न कळत शरणागती पत्करली जाते. तर तसं न होता सुद्धा पत्रकारिता करता येते. पण गेल्या 7 वर्षांचा माझा अनुभव तरी असा आहे की तुमची शरणागतीच अपेक्षित आहे सत्ताधाऱ्यांना. तुम्ही प्रतिप्रश्न, प्रतिवाद उत्पन्न करणं किंवा तुम्ही प्रत्युत्तर देणं, ह्या गोष्टीच मंजूर नसलेला पक्ष किंवा मंजूर नसलेला विचार सत्तेवर आलेला असल्यामुळे
थोडीशी अडचण उत्पन्न झाली आहे, पण परत तोच भाग येतो की एक मेनस्ट्रीम मीडिया जर तसा धावू लागला तर अल्टरनेट मीडिया तयार होतच असतो. होतच असतं, हो. जसा मी त्या 4 देशांच्या क्रांत्यांचा तुम्हाला उदाहरण दिलं की तिथे अल्टरनेट मीडियाने क्रांती केली, हो. तशी आपल्याकडे अल्टरनेट मीडिया क्रांती करायच्या वाटेवरच आहे. जर तुम्ही आमचं काही छापत नसाल तर वेब पोर्टल्स आहेत, हो हो वेब न्यूज आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, ते देत राहतात. खरं आहे. हा खरं तर या सगळ्या म्हणजे काळोखातला एक आशेचा किरण आपण अल्टरनेट मीडियाकडे म्हणून बघू शकतो त्याला. सर माझं आता पण उत्तरार्धाकडे येतोय मुलाखतीच्या. खरं तर महाविद्यालयं खूप तयार झाली आहेत आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून पत्रकारिता करणारी एक पिढी जन्म घेते आणि एवढे पत्रकार तयार होतात की मग त्यांना आता घ्यायचं कुठं. मग बऱ्याच वेळा असं होतंय की 5,000 कमी तुटपुंजा मानधनावर तुम्ही काहीही करा, फक्त आम्हाला कंटेंट जास्तीत जास्त जनरेट करून द्या जो डिजिटल मीडियासाठी आवश्यक आहे. मग अशा वेळी महाविद्यालयांना तुमचा काही सल्ला असेल का? तुम्ही पत्रकारिता शिकवण्याऐवजी बऱ्याच वेळा त्या तंत्रामध्ये खूप गुरफटला आहात, मग त्यांना काय सांगाल तुम्ही? माझं एक म्हणणं असं आहे की आपल्या विद्यापीठाची जी व्यवस्था आहे ती नोकर निर्मिती करणारी आहे, मालक निर्मिती करणारी नाही आहे. एकाच विद्यापीठामध्ये MBAचे वर्ग असतात जिथे व्यवस्थापक आणि मालक तयार केले जातात, आणि इथे एक असा विभाग आहे की जिथे फक्त नोकरच तयार केले जातात. हो. त्याच्यामुळे मी असं म्हणायला सुरुवात केली, वर्गातच बोलायला सुरुवात केली की तुम्ही स्वतःचं एक वर्तमानपत्र काढा. वर्तमानपत्र काढणं खर्चिक असतं, चॅनल काढणं तर अजून अवघड असतं. पण साप्ताहिकापासून सुरुवात करा, एक 4 पानांचं साप्ताहिक करा, 2 मित्र या, मग दोघांचे 4 होतील, पण स्वतःचं तयार तर करा. त्याच्यामुळे फायदा काय होईल की तुमचा जो काही विचार असेल, अनुभव असेल, तत्व असेल ते तुम्हाला मांडता येईल. दुसरं, तुम्हाला आर्थिक परावलंबन कमी होईल, तुमचं संपून जाईल. ते नसेल सुरुवातीपासून. आता कसं आहे की तुम्हाला कुठला तरी नोकर म्हणून मी पाठवतोय, मग तुम्ही कुठेही गेला तरी तुम्ही नोकरच. मग तुम्ही रिटायर झाला, मग पेन्शन आहे का, मग PF मिळाला का, ग्रॅच्युइटी मिळते का, मग रजेचे पैसे मिळाले का, ह्या गोष्टीमध्येच तुम्ही अडकून जाता. तर तो जो मॅनेजमेंटचा भाग आहे तो मॅनेजमेंटचा पेपर जर्नलिझमच्या अभ्यासक्रमामध्ये वाढवावा. तिथे मालक कसं होता येईल या अनुषंगानं भांडवल, तंत्रज्ञान, नंतर गुंतवणूक, नंतर मनुष्य व्यवस्थापन म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. जर MBAला ते चालतं तर मग इथे का नाही चालत? म्हणून मला असं वाटतं की 2-3 प्रकारच्या व्यवस्था असल्या पाहिजेत की मला मालक व्हायचं आहे तर त्यानं तिकडे जावं, पण त्याचबरोबर पत्रकारिता शिकली पाहिजे. ज्याला पत्रकारिता करायची आहे त्याला पुढे मागे मालक व्हायचं असेल तर त्यानं काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. ह्या असं मिलीजुली, म्हणजे आज जसं उपसंपादकाला वार्ताहर व्हावं लागतं, वार्ताहराला उपसंपादकी करावी लागते, तसं जर संमिश्रण ह्या बाबतीत केलं तर मला असं वाटेल की हे जे आर्थिक परावलंबन आणि त्याच्यामुळे येणारी जी वैचारिक शरणागती आहे ती संपून जाईल आणि एक चांगली पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेमुळे चांगली लोकशाही व्यवस्था आपल्या देशाची घडेल. निर्माण होऊ शकेल. खरं तर सध्या ज्यांचे प्रश्न सगळ्यात ज्वलंत आहेत, शेतकरी आणि पत्रकार, या दोघांनाही हा सल्ला खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही स्वावलंबी व्हायला कुठेतरी शिकायला हवं. मला असं वाटतं की सर, तुम्ही हे जे काही मार्गदर्शन दिवाळीमध्ये आम्हाला केलं आहे, खूप मिठाया असतात दिवाळीमध्ये आणि त्यामध्ये हे थोडंसं कडू असेल पण खरं असेल, हे जे लोक बघतील, ज्या लोकांना आत्मसात करावं वाटेल त्यांच्यासाठी हा नक्कीच या मुलाखतीचा खूप फायदा होणार आहे. सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.